मी जयंती अनकटमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आज आपल्या सोबत आहे प्रिया बापट। प्रिया, मनापासून स्वागत आहे तुझं। आणि या कार्यक्रमात आज आम्ही तुला थोडं एक्सप्लोर करायचा प्रयत्न करणार आहोत। बेसिकली प्रिया काय आहे आणि तुझ्याबद्दल बऱ्याच गोष्टी आम्ही याआधी ऐकलेल्या आहेत, पण जरा काहीतरी नवीन आपण डिस्कवर करायचा प्रयत्न करू। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाइमपास 2 हा सिनेमा येतोय। म्हणजे टीपी या सिनेमाने जवळजवळ इतिहास रचलेला मराठी इंडस्ट्रीमध्ये, मग ते बिझनेस वाईज असो किंवा प्रेक्षकांच्या मनात एक स्थान करणं असो। प्राजक्ता आणि दगडू यांनी प्रेक्षकांची मनं जिंकलेली आणि आता तीच प्राजक्ता आता मोठी झालेली आणि प्रियाच्या रूपात ती आपल्याला बिग स्क्रीनवर दिसते। प्रिया, काय सांगशील? कारण खूप वेगवेगळ्या प्रकारचे रिॲक्शन्स येतात की प्राजक्ताची भूमिका प्रिया बापट करते। प्राजक्ता हे कॅरेक्टर खूप साधी, सोज्वळ आणि शांत अशा प्रकारची मुलगी होती आणि प्रिया बबली आहे आणि प्रिया तिची एक वेगळी स्टाईल आहे। सो हे कसं मॅच होणार? सो त्याबद्दल मला सगळ्यात जास्त आनंद याचा आहे की आजपर्यंत दिग्दर्शकांनी माझ्यातल्या ॲक्टरला चूज केलं। हे खरं तर माझ्यासाठी खूप खूप चॅलेंजिंग आहे की महेश मांजरेकरांचा काकस्पर्श बघून समीर विद्वांस मला टाइम प्लीज मध्ये घेतो, टाइम प्लीज बघून सचिन कुंडलकर मला हॅपी जर्नी मध्ये घेतो आणि हॅपी जर्नी बघून रवी जाधव मला टाइमपास 2 मध्ये घेतो। सो खरं तर या आधीच्या चित्रपटाच्या कॅरेक्टरचा पुढच्या चित्रपटाच्या कॅरेक्टरशी काही संबंध आहे, जो दिग्दर्शकाचा तुमच्यावर असणं खूप महत्त्वाचं असतं। प्रिया, म्हणजे गाण्याबद्दल तर आम्हाला माहिती आहे की तुला गाण्यांची खूप आवड आहे आणि तू खूप छान गाते सुद्धा, पण फोटोग्राफी बद्दल मी ऐकलंय की तुला फोटोग्राफीची ही आवड आहे आणि एक नवीन पॅशन मला वाटतं तू क्रिएट केलंस, तर त्याबद्दल सांगशील? ॲक्च्युली मी माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर SCM नावाचा एक कोर्स केला होता, सोशल कम्युनिकेशन्स मीडिया, आणि त्या कोर्समध्ये आम्हाला 9 विषय होते। राईट फ्रॉम फिल्म, ॲडव्हर्टायझिंग, जर्नलिझम, टेलिव्हिजन, फोटोग्राफी आणि PR, हे सगळं आम्हाला शिकवत होते। माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स होता तो, आणि तिथे मी खूप स्वतःला डिस्कवर केलं असं मला खूप वाटतं। खूप नवीन प्रकारचे सिनेमे बघता आले आणि तो पॉइंट होता जिकडे मी ठरवलं की मला ॲक्टर व्हायचं आहे। पण नवीन एक आवड मला निर्माण झाली अपार्ट फ्रॉम फिल्म्स इज फोटोग्राफी, आणि आय वॉज व्हेरी हॅपी। मला सगळ्यात जास्त बूस्ट मिळालं कारण मला तेव्हा टाइम आउट मॅगझिनचं माझ्या फोटोग्राफला बेस्ट फोटोग्राफ अवॉर्ड मिळालं होतं आणि तो इतका माझा आवडता फोटोग्राफ आहे। हम्पीला आम्ही काढला होता। एक पोल आहे तिकडे हम्पीला, एका देवळावरती एक असा आपला मलखांबाचा पोल असतो तसा पोल होता आणि माकडं त्याच्यावर भांडत होती। तर तो फोटो असा आहे की मला नेमकी ती मोमेंट मिळाली की 4 माकडं भांडतायत, एक पोलच्या वर आहे, एक खाली आहे, एक उजवीकडे, एक डावीकडे, आणि चौघांच्या शेपट्या एकमेकांच्या हातात आहेत। तर दॅट वॉज अ मोमेंट, आणि त्या फोटोग्राफला मिळालं होतं। तेव्हापासून मला ती किक मिळाली आणि आता मी जिथे जिथे फिरते ट्रॅव्हल शोच्या निमित्ताने किंवा अदरवाईज सुद्धा, सो समोर दिसलं की क्लिक करण्याचं इतकं मी थांबवू नाही शकत स्वतःला। आणि तू जसं मगाशी म्हटलंस की मी ॲज अ जर्नलिस्ट मी परस्यू केलं करिअर म्हणून, तर एक जर्नलिस्ट जर तू आज खरंच एक जर्नलिस्ट असतीस तर कुठलं बीट निवडलं असतंस तू, किंवा काय तुझा इंटरेस्ट काय त्या बाबतीत? मला क्राईम मध्ये इंटरेस्ट होता जेव्हा मी जेव्हा करायचं म्हणत होते तेव्हा। याला खूप वर्ष झाले, माहित नाही ऍक्च्युली ना, ते एक मी खूप थोडीशी अशा बाबतीत इन्फ्लुएन्स होणारी मुलगी आहे। म्हणजे मला ना अजूनही आठवतं, मला लहानपणी कायम नेव्हीतच जायचं होतं आणि त्याला जबाबदार पल्लवी जोशी आणि शेफाली छाया आहेत, कारण त्यांची दूरदर्शनवरती एक मालिका यायची जी नेव्ही बेस होती आणि त्याच्यामध्ये त्यांचा तो व्हाईट युनिफॉर्म मला खूप आवडायचा। सो मी लहानपणी ठरवलं होतं की मला असाच युनिफॉर्म घालायचा आणि त्याच्यासाठी मला नेव्हीतच जायचं आहे। खूप वर्ष मी ते सस्टेन केलं आणि मग त्या सिरियलमध्ये त्यांना कशा शिक्षा होतात, हाऊ टफ देअर लाईफ इज, असं म्हणत म्हणत मग मी नाटकात कामं करायला लागले आणि माझा इंटरेस्ट नेव्हीतला कमी झाला। तर तसं मला क्राईम रिपोर्टिंग खूप मला इन्फ्लुएन्स करायचं की आपण असं काहीतरी डॅशिंग करायला पाहिजे वगैरे। अच्छा, असं मी केलं काही नाहीये आणि मला त्याचा काहीही अनुभव नाहीये। हे फक्त
इनर थॉट्स आहेत. कुठेतरी प्रिया असं नाही वाटत का की बॉलिवूडच्या अभिनेत्रींनीच का मग बायोपिक करावे किंवा त्यांनीच का मग तसे सिनेमे करावे ज्यात हिरोईनला एक महत्त्व आहे किंवा कम्प्लीट फिल्म इज बेस्ड ऑन द हिरोईन, तर तसे मराठीत बायोपिक होऊ नाही शकत का? मला असं वाटतं की तुमची टीम काय आहे हे खूप मॅटर करतं. उत्तम स्क्रिप्ट आहे माझ्याकडे, मला उत्तम रोल आहे, पण जर माझा दिग्दर्शक बरा नाही आहे, माझा प्रोड्युसर बरा नाही आहे, त्या फिल्मचं पुढे काय होणार आहे मला माहीत नाही, आपण इतकं रक्त आटवून काम करायचं आणि ते जर लोकांपर्यंत पोहोचणारच नसेल तर काय उपयोग. तर मला असं वाटतं की फक्त एक सिनेमा नुसता एक स्क्रिप्ट चांगली असून किंवा नुसता एकटा कोणी माणूस चांगला असून होत नाही. ती टीम चांगली असावी लागते, ती टीम तितकी पॅशनेट असावी लागते त्या कामाच्या बाबतीत. ब्रेक नंतर अनकटमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे प्रिया. प्रिया, तुझी आणि उमेशची एक छान अशी रोमॅन्टिक डेट कोणती होती? आय थिंक हे आत्ताचे 12 दिवस जे आम्ही फिरलोय लंडन आणि आयर्लंड. ती डेट एक म्हणणार नाही मी, ती ट्रिप असं अख्खं म्हणेन, ती एक डेट होती कदाचित. काही क्रेझी करता आलं का त्यात? खूप काही क्रेझी केलं. मला असं वाटत नाही की आपल्याला अशी संधी भारतात कधी मिळते. आम्ही आयर्लंडला गेलो होतो, डब्लिनला. तिकडे फिनिक्स पार्क नावाचं एक खूप भव्य मोठं पार्क आहे आणि ते इतकं मोठं पार्क आहे. त्या पार्कमध्ये एक मॉन्युमेंट, एक मोठं स्टॅच्यू काइंड ऑफ आहे. त्याला एक्झॅक्टली काय म्हणायचं मला कळत नाही. त्या पार्कमध्ये मुलं खेळत होती, त्या पार्कमध्ये छान कपल्स रोमॅन्स करत होती, त्या पार्कमध्ये काही लोक कुत्र्यांना घेऊन फिरवत होती. आणि ते पार्क म्हणजे आपल्यासारखं छोटं नाही आहे, शिवाजी पार्कच्या 5 पट 10 पट इंटू 10 वगैरे असेल, इतकं मोठं पार्क असेल. आणि काही मुलं मॅच खेळत होती, काही मुलं त्यांच्या मॅच विक्ट्री सेलिब्रेट करत होती, काही बर्थडे सेलिब्रेट करत होते. असं सगळं त्या पार्कमध्ये चाललं होतं. काही लोक डान्स प्रॅक्टिस करत होते. आणि मला ही मोमेंट माझ्या आयुष्यातली खूप महत्त्वाची वाटते. आम्ही खूप चालत होतो, कारण भारताच्या बाहेर तुम्हाला चालण्याची फिरण्याची खूप संधी असते आणि आम्ही यथेच्छ चाललोय, 6-6, 7-7 तास दिवसाचे चालत होतो आम्ही. आणि आम्ही चालून चालून दमलो होतो. तर उमेश जस्ट त्या गवतावर बसला, बॅग ठेवली, नाही आमची जी हॅवसॅक होती छोटीशी बरोबर, ती ठेवली आणि तो झोपला त्या गवतावरती. आणि मग मी पण झोपले. तर मला ती मोमेंट इतकी स्पेशल वाटली. ती 15 मिनिटं जे आम्ही त्या गवतावरती आडवे पडलो होतो ना, इतकं शांत आणि इतकं काय म्हणतात त्याला, मनाला आल्हाददायी असं कधीच वाटलं नव्हतं. छान वरती निरभ्र निळं आकाश, त्या पार्कात अनंत गोष्टी चालू आहेत, पण एकमेकांना त्रास नाही. आणि त्या सगळ्या आनंदात, कलकलाटात सुद्धा तुम्हाला तुमची 10 मिनिटाचं पीस ऑफ माइंड मिळत होतं. आम्ही 2 मिनिटं डोळे बंद केले आणि मी उघडले आणि वरती एकदम मस्त निळं 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 विदाऊट पोल्युशन असं छान निरभ्र आकाश दिसत होतं. आणि मला इतकं छान आणि रिफ्रेशिंग वाटलं. मला वाटलं की हा सगळा ऑक्सिजन आपण आपल्यात भरून घेऊया, हे आकाश भरून घेऊया आणि जाऊया मुंबईला आणि परत कामाला लागूया. सो आय थिंक दॅट वॉज द व्हेरी रिफ्रेशिंग मोमेंट फॉर बोथ ऑफ अस. आणि जेव्हा 10 मिनिटांनी आम्ही उठलो तेव्हा आम्हाला असं झालं की आपलं बहुतेक ते एक डायलिसिसची अख्खी प्रोसेस होऊन रक्त नवीन आपल्यात भरलं जातं ना, तितक्या आम्ही फ्रेश झालो होतो. इट वॉज ॲब्सोल्युटली मेस्मरायझिंग एक्सपिरियन्स फॉर बोथ ऑफ अस. आणखी एक प्रश्न तुला करेन, म्हणजे आता तू जशी मला दिसतीयस एकदम प्रेझेंटेबल आणि स्टाईल वाईज, किंवा हल्ली खूप मला वाटतं हा ट्रेंड आता सुरू झाला आहे की मराठी फिल्म ॲक्ट्रेसेस पण खूप प्रॉपर फॅशन फॉलो करतात, किंवा त्यांचे कपडे किंवा त्यांच्याकडचा कलेक्शन तो एकदम परफेक्ट असतो, सीझन वाईज असतो आणि डिझायनर टाईप असतो. सो तुला तुझ्याबद्दल असं भरपूर ऐकलंय की तू कपड्यांच्या बाबतीत खूप कॉन्शियस आहेस आणि अगदी कलर कॉम्बिनेशन पासून कुठला ब्रँड आहे ते, कुठलं मटेरियल आहे ते, तसं काही आहे का? म्हणजे हो, मी कॉन्शियस नक्की आहे. कारण मला असं खूप वाटतं की जसं मी कोणामुळे तरी इन्फ्लुएन्स होत असते, तसं आम्ही सगळेच ॲक्टर किंवा आपल्या इंडस्ट्रीतली सगळीच लोक खूप लोकांना इन्फ्लुएन्स करत असतो बाहेर. आणि आपल्याकडे बऱ्याच जणांचे आपण आयडल असतो, बऱ्याच जणांना आपण आवडत असतो, बरेच जण आपल्याला फॉलो करत असतात. आणि नॉट जस्ट दॅट, आपण अशा क्षेत्रात आहोत. मला असं वाटतं की फक्त ॲक्टिंग नाही,
आज कुठल्याही क्षेत्रामध्ये युअर फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन. तुम्ही गेल्यानंतर तुमच्याकडे बघून मी तुझं का ऐकावं हे मला तुझ्याकडे पहिल्यांदा बघून कळलं पाहिजे. तुम्ही कितीही हुशार असाल आणि तुम्ही जर प्रेझेंटेबल नसाल तर तुमची पहिली मीटिंग वाईट होऊ शकते. नंतर कदाचित तुम्ही बाजी मारून न्याल तुमच्या हुशारीवर, पण तुमची पहिली मीटिंगचा जो 1 तास अर्धा तास असतो तो तुम्ही वाया घालवलेला असतो. मला तो वाया घालवायला आवडत नाही. मी पोचले तर 5 मिनिटात होऊ देत माझ्याबद्दलचं काय इम्प्रेशन क्रिएट. आय एम नॉट सेइंग जज मी. मला तुम्ही त्याच्यावरनं जज करू नका, कपड्यांवरनं जज करू नका, पण एक ऍक्टर म्हणून आपण प्रेझेंटेबल असणं हे खूप गरजेचं आहे. मागेच उमेश भेटलेला, त्यांनी नुकतंच एक फोटोशूट केलंय आणि त्यांनी त्याचा शेड बदलला. एक रफ लुक मधला त्याचा तो फोटोशूट होता आणि बोलता बोलता तो मला सांगत होता की यु नो प्रियाकडनं मी खूप धडे घेत असतो, बाळकडू देत असते मला प्रिया याबाबत. तर ते कितपत खरं आहे? हो, इन अ वे. कारण प्रत्येकाला आवड असली तरी प्रत्येकाला ते जमतं कळतं असं नाही. मी खूपसं क्रेडिट माझ्या बहिणीला देईन, कारण माझी बहीण फॅशन डिझायनर आहे. सो माझ्यावरती जसं बाळावरती आई संस्कार करते तसं माझ्या बहिणीने ती, कारण 9वीत असताना तिचं ठरलं होतं की तिला फॅशन डिझायनिंग करायचंय. सो माझ्या कॉलेजपासून मी सतत तिला फॅशन डिझायनिंग ती वेगवेगळ्या डिझायनर्स बरोबर काम करते, ती फॅशन शोज बघतेय, मी तिच्याबरोबर लॅक्मे फॅशन वीकला गेले. सो तिच्यामुळे मला या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायला मिळाल्या आहेत. हा, मग हे घालू का, मग हे दिसतंय का, बरं, अच्छा हो का. सो ते खूप त्याचं चालू असतं. आणि मला असे डिसिजन्स घ्यायला आवडतात की मी दुकानात गेले की मला साधारण असं एक नजर टाकून अंदाज येतो की मला इथे काही मिळणार आहे की नाही मिळणार. तर मी 2 मिनिटात ठरवतो. ब्रेक नंतर अनकटमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. प्रिया, आता आम्ही तुझ्यासोबत तोंडी परीक्षा खेळणार आहोत. स्लॅम बुक नावाचा एक सेगमेंट आहे ज्यात तुझ्या आवडीनिवडी आम्हाला कळू देत. प्रिया, तुझी इंडस्ट्रीतली आवडती अभिनेत्री कोण आहे आणि तुला असं वाटतं की त्या अभिनेत्रीत खूप पोटेन्शियल आहे आणि आपल्यालाही ती टक्कर देऊ शकते त्या टाईप? हिंदीत, मराठीत? मराठीत ऑफकोर्स. नाही, असं मला असं आय डोंट बिलीव्ह इन टक्कर बिक्कर. आय बेसिकली डोंट बिलीव्ह इन दॅट. मला त्या नंबरिंगच्या कॉम्पिटिशनमध्ये मला खरंच कधी इंटरेस्ट नव्हता आणि नाही आहे. कोण नंबर 1 आहे असं मला काही वाटत नाही. मला असं वाटतं की वी ऑल आर हिअर टू डू गुड वर्क. वी ऑल शुड डू गुड वर्क. आणि मला या सगळ्याच मुली आवडतात. आम्ही सगळ्या मला जेन्युइनली आवडतात. म्हणजे सई हॅज बीन माय फेवरेट फॉर अ लॉंग टाईम आणि ती माझी वन ऑफ द फेवरेट ॲक्ट्रेसेस आहे. तिच्यात भयंकर पोटेन्शियल आहे आणि ती ते खूप चांगल्या पद्धतीने स्वतःला आता प्रोजेक्ट करते आणि खूप चांगल्या पद्धतीने वापरते, विच आय लाईक. सोनाली कुलकर्णी इज डुईंग अ लॉट ऑफ डिफरंट वर्क दॅन व्हॉट शी हॅड डन बिफोर. आत्तापर्यंतच्या तिच्या फिल्म्सपेक्षा यावर्षी तिच्या आलेल्या फिल्म्स, क्लासमेट असू देत, आता मितवा असू देत किंवा शटर तिची जी फिल्म येईल, खूप वेगळ्या फिल्म्स करते. आणि मला अमृताचं बाजीमधलं काम पण खूप आवडलं होतं आणि हे मी तिला मेसेज करून पण सांगितलं होतं. हा एक वेगळा भाग झाला, पण कुठेतरी प्रिया तू एक सेलिब्रिटी आणि सेलिब्रिटीला कायम लोक फॉलो करत असतात, तर कुठेतरी एक सामाजिक भान असणंही खूप गरजेचं आहे. सो तुला असं वाटतं का, म्हणजे करंट इश्यूजमधला एक असा इश्यू जो तुला जाम खटकतो आणि एखाद दिवस तुला जर पॉवर दिली समज तर तू तो बदलून टाकशील, असं काय आहे जे तुला खरंच खूप सामाजिक भान डेफिनेटली असलं पाहिजे. मी खूप मोठी क्रिकेट फॅन नाही आहे, पण हे सध्या मी खूप पाहिलं, नॉट जस्ट क्रिकेट, अबाउट एनिथिंग. जरा काही खुट्ट झालं की आपल्याकडे लगेच त्याचे व्हॉट्सॲपवरती काहीतरी इमेजेस बनवून, त्याचे जोक्स बनवून, मग त्या आलिया भटला इतकं बोलतील, त्या अनुष्का आणि विराट कोहलीला इतकं काय तिचा दोष आहे? तिचं मॅच, म्हणजे हाऊ डज इट मॅटर? तिने NH10 मध्ये चांगलं काम केलंय, ह्याला विराट कोहलीला जबाबदार धरता का तुम्ही? सो मला ही गोष्ट सोशल नेटवर्किंगची जरा, आय डोंट नो व्हॉट टू कॉल इट, सोशल नेटवर्किंग का व्हॉट्सॲपची, ते व्हायरल करण्यामागे आपला इतका वेळ आणि क्रिएटिव्हिटी आपण वाया घालवतो.
ती जरा चांगल्या ठिकाणी घालवली तर किती चांगलं प्रोडक्टिव्ह काहीतरी आपण करू शकतो. ही गोष्ट मला खूप मनापासून खटकली होती. तुझं आवडतं गाणं कोणतं? आता गाणं मी यासाठी पर्पजलीच तुला विचारलेलं आहे, कारण गाण्याची आवड आहे तुला आणि गाणी तू सतत गात असतेस असं उमेशही त्या दिवशी म्हणत होता. तर तुझं आवडतं गाणं आणि त्या गाण्यातल्या 2 ओळी. मी आता टाइमपास 2च्या निमित्ताने मी टाइमपास 2चंच गाणं म्हणते. ते महालक्ष्मी अय्यरने गाणं गायलंय, माझं काही चुकलं तर माफ करा. किलबिलते गाणे नवे, भिर भिरते गुलाबी थवे, हाय मी बावरू की सावरू, माझे मला ना कळे, सळसळत्या पानामध्ये वाऱ्याच्या ताला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.